हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे सर्व पित्री अमावस्या आहे. काल शनिवार तर अर्धा साफसफाई केली आणि आज अमावस्या आहे म्हटलं तर अर्धी साफसफाई करून घेते. त्याच्या अगोदर ना मी देवाची पूजा करून घेते. आज अमावस्या आहे म्हटलं ना पंचामृतने ना कपलं देव धुवून घेणार आहे मी. आणि अमावस्याला पंचामृत म्हणजे दहीनीच कपलं देव धुवायचं असतं. सर्वप्रथम सगळ्यात अगोदर मी काय करणार आहे, आता दारापुढे ना छानपैकी अशी रांगोळी काढून घेते. आणि ही लक्ष्मी पद्म आहे आणि वारानुसार आहेत ना, ही एका साईडला वारानुसार ना मी रांगोळी काढून घेते. आणि लक्ष्मी पद्म ना पौर्णिमाला, अमावस्याला, गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी अशी काढते मी. आणि ते वारानुसार दर वारानुसार येणार ते तशी रांगोळी काढते. इथं बघा मी रांगोळी काढून घेते आणि रांगोळीवर हळद कुंकू वगैरे सगळं वाहून घेणार आहे. त्याच्यानंतर मग तुळशीची पण पूजा करून घेते. आणि आज रविवार आहे म्हटल्यावर ना तुळशीला ना पाणी वाहणार नाही, फक्त ना हळद कुंकू अक्षदा हे वाहून ना पूजा करणार आहे आणि रांगोळी वगैरे काढणार आहे. आणि कसं होतं माहिती का, वारा खूप सुटते, रांगोळी 5च मिनटं राहते, त्याच्यानंतर लगेच निघून जाते. तरी पण आता पाऊस नाही म्हटलं तर आता रोज न चुकताना तुळशीची पूजा करायची. म्हणजे तुळशीची पूजा रोजच होते, पण कशी करणार आहे, हळद कुंकू वगैरे वाहून तर होतेच काय. कपला रांगोळी वगैरे ते ना पावसामुळे होत नव्हतं ना, म्हणून आता रांगोळी वगैरे सगळं रोज दिवा वगैरे लावणार. आता पंचोपत पूजा असते ना ती तुळशीची पूजा करणार आहे. कारण की पावसामुळे ना फक्त मी हळद कुंकू आणि अगरबत्ती एवढंच लावायची. आणि कसं मला दिवा लावायला भेटत नव्हतं, दिवा लावला की पाऊस एवढा जोरात आला की सगळं विजूनच जात नव्हतं म्हणून. आणि इथं बघा मी तुळशीला फक्त पाणी व्हायला नाही, मी वटा वगैरे आहेत ना तुळशीला ठेवला आहे, तो कट्टा तोच मी पुसून घेतलं स्वच्छ. आणि रांगोळी काढते छानपैकी, असे रांगोळी वगैरे सगळं काढून घेते. रांगोळीवर ना हळद कुंकू वाहून घेते आणि दिवा लावलाय. मी पण ना कपाळी हळद कुंकू लावून घेते. त्याच्यानंतर मग अगरबत्तीने ओवाळते आणि एक फुल आहे, झेंडूचं फुल भेटलं मला, म्हणजे झाडावरूनच आणले, ते ठेवते. आणि इथं बघा मी पूजा करून घेते. आणि तुळशीची पूजा सेम अशीच करायचं. तुळशीची पूजा मी आहे ना सागा संगीत असं करते. पाऊस नसला की, आता ह्याच्या पुढे तर पाऊस नसणार म्हणून आता छानपैकी तुळशीची पूजा होऊन जाणार. आणि इथं बघा देवघरात आली आणि इथं बघा मी स्वच्छ असं पुसून घेतलं. पहिले गोमूत्राने पुसून घेतलं, कारण की आज अमावस्या आहे. त्याच्यानंतर गोमूत्राने स्वच्छ पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग खाली आहे ना रांगोळी काढली. पाटाच्या खाली नेहमी मी रांगोळी काढते. मग त्याच्यावर ना लाल वस्त्र हातरला. देवपूजा करायच्या अगोदर ना मी दिवा लावून घेते. आणि मी नेहमी तुपाचा दिवा लावते आणि तेलाचा दिवा लावते. तेलाचा आहे ना आपल्या उजव्या बाजूला की देवाच्या डाव्या बाजूला, आणि तुपाचा दिवा आहे ना तो आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला असं मी लावते. आणि कसं झालं माहिती आहे का, व्यवस्थित केंद्रानुसार मांडली होत नाही, कारण की माझं देवघर नाही, पाट आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित होत नाही. आणि जेव्हा मी देवघर घेईल ना तेव्हा छानपैकी असं मी ना कपलं पूजा मांडणार आहे, ते तुम्हाला जरूर शेअर करणार. आता देवघर कधी घ्यायचं आता सांगेलच तुम्हाला मी. आणि आता सध्या तर मी पाटावरच मांडणार आहे. आणि चौरंग आहे माझं, चौरंगवर ना मी सत्यनारायणची पूजा मांडते ना, त्याच्यासाठी मी चौरंग पूजा मांडण्यासाठी ठेवलं आहे. माझ्याकडे चौरंग आहे, 2 पाठ आहेत. चौरंगवर ना मी स्वामींची पूजा, सत्यनारायण अशी ना पूजा मांडते. जी पूजा मांडते ना मी चौरंगवर मांडते. आणि रोजची देवपूजा आहे ना मी पाटावर मांडते, म्हणून हे फक्त देवपूजा करण्यासाठी पाट वापरते. आणि आता जेवढं दिवस आपलं पाटावर मांडायचं तेवढं दिवस मांडते. मग आपण घेतलं ना देवघर, मग देवघरावर मांडायचं. आज अमावस्या म्हटलं तर पंचामृतनी मी देव सगळं धुवून घेते आणि चांगलं स्वच्छ निघतात पंचामृतनी पण. आणि लिक्विड तर मी आठवड्यातून एकदा दोनदाच वापरते. पंचामृत मी दर अमावस्याला पंचामृतनी ना देव धुते मी. आणि इथं बघा सगळे देव ना पंचामृतनी घासून घेते. अमावस्याला दर अमावस्या, पौर्णिमाला, गुरुवारी सगळे जेवढे पण आहेत ना देव मी सगळं स्वच्छ करते. जसं कासव वासून दे, कवडे आहेत माझ्याकडे, गोमूत्र चक्र आहे, श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे ना, हे सगळं गुरुवारी आणि पौर्णिमा आणि अमावस्याला ह्या 3 दिवशी ना मी सगळे देव धुते. आणि आठवड्यातून एकदा पण म्हणजे गुरुवारचं सगळे देव धुते आणि शुक्रवारचं आणि मंगळवारचं एवढंच. देव तर रोज धुते मी,
पण कवड्या, गोमूत्र चक्र, हे कापलं कासव हे आहेत ना, मी आठवड्यातून एकदा असं धुते. रोज त्याची पूजा नाही करत, श्रीयंत्राची वगैरे रोज मी धुवत नाही, पूजा रोज करते त्याचं. देवापुढे पण छानपैकी रांगोळी काढून घेते. त्याच्यानंतर मी अगोदरनं कलश पण मी पाणी चेंज केले, कारण की आज अमावस्या म्हटल्यावर तर कलशाचं पाणी पण चेंज केले. आणि माझ्याकडे फुलं भेटली जास्वंदाचे, म्हणून ते पण आणले. आणि कापलं मी रांगोळी पहिले काढत नाही, देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर शेवटला मी रांगोळी काढते. आणि आता रांगोळीवर छोटे छोटेसे झेंडूचे फुलं लावलेत, किती छान वाटतात बघा ना, आणि किती छान आणि प्रसन्न वाटते. धूप दीप अगरबत्ती सगळं ओवाळून घेते आणि झाली माझी आजची देवपूजा. काल शनिवार होता तर सगळं मी काढलेला पसारा, टावेल वगैरे सगळं धुवायला, बेडशीट वगैरे हे मग रात्री भिजत ठेवलं नाही मी, फक्त तसे बाजूला घडी मारून ठेवले. पहाटे उठून ना मी कपलं भिजवून ठेवलं. देवपूजा आणि घरातलं सगळं काम होईपर्यंत चांगले भिजतात म्हणून मी तसं भिजत ठेवलं. आणि देवपूजा करून झाल्यानंतर मग कपडे धुतले आणि आता इथं खाली आणून सुकवते. आणि वरती जागा नाही म्हणून खालीच आता वाऱ्याने सुकणार. आणि पाऊस असला तर नाही सुकणार, पाऊस नसला की मग सुकेल. आणि इथं सगळे कपडे मी टाकून घेते.
कपडे तर सुकून झाले. आता मी ना लादी पुसून घेते. लादी पुसायच्या पाण्यात ना गोमूत्र आणि आपलं खडं मीठ टाकणार आहे. माझ्याकडे लिंबू नाही म्हणून हे 2च वस्तू टाकणार आहे त्याच्यात. आणि थोडंसं हळद टाकायचं पण लक्षातच आलं नाही. सगळ्यात पहिले हॉलचं लादी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग बेडरूमचे म्हणजे देवघरातली लादी पुसताना पाणी चेंज करणार, वेगळं पाणी घेणार आहे. आणि मी तसंच करते. आणि 3 माझ्या बादल्या पाणी होतात ते. एक किचनसाठी वेगळं आणि त्याच्यानंतर हॉलसाठी वेगळं आणि मग बेडरूमसाठी वेगळं, असे 3 पाण्या मी चेंज करते आणि 2-2 पाण्याने मी पुसते. अमावस्या दर महिन्याची अमावस्या असली ना तर गोमूत्र, हळद आणि मीठ आणि लिंबू हे टाकून मी लादी पुसते आणि रोज मीठ टाकून मी लादी पुसते आणि शनिवारी गोमूत्र टाकून पुसते. असं करते मी. आणि बाहेर पण तसंच करते, म्हणजे बाहेरची लादी पुसताना पण तसंच करते आणि आतल्या पण लादी पुसताना मी तसंच करते. आणि त्याच्यानंतर मी काय करते आणि शनिवारी आणि अमावस्याला दिवशी ना बाथरूममध्ये ना खडं मीठ आहे ना भरून ठेवते. त्याच्याने निगेटिव्ह निघून जाते म्हणतात ना, त्याच्यासाठी ते भरून ठेवते. आणि बाहेरची लादी पुसून झाले आणि आता मी ना आली देवघरात आणि आज कपडे व्यवस्थित सगळं क्लीन करायचं म्हटलं, हे पण करून घेते आणि इथं पण पुसून घेते. त्याच्यानंतर ट्रे वगैरे सगळं पुसून व्यवस्थित लावून घेते. आणि रोज आपल्या देवपूजा करताना विस्कटून जाते, इथून तिथून जाते. त्याच्यासाठी मग ते सारखंच बदलते. पण आठवड्यातून एकदा हे पण स्वच्छ करते, कारण की धूळ वगैरे बसते आणि तेलकट वगैरे राहतं ना, मग ते पूर्ण डबे घाण होतात ना. ह्याला पण मी आठवड्यातून एकदा धुवून पुसून बिसून स्वच्छ करून ठेवते. हे ट्रे झाल्यानंतर दुसरा ट्रे पण स्वच्छ पुसून घेते. आणि इथं बघा थोडंसं तेलकट झालं म्हटल्यावर हे पण कपलं. जेव्हा मी तेल चेंज करीन ना, तेल संपलं की डबे वगैरे धुतल्यानंतर ते पण धुवून काढते. लिकेज तर अजिबात होत नाही. फक्त ना ते पंतीमध्ये म्हणजे दिव्यामध्ये ना तेल वतन थोडंफार राहतं ना, तेच लागतं ते, नाहीतर अजिबात हे गळत नाही. आणि त्याच्या खाली प्लेट का ठेवले, कारण की थोडं जरी वतताना थोडं राहते ना, थेंब राहते, त्याच्यासाठी प्लेट ठेवले ते. आणि त्याच्यानंतर इथं बघा हे तुपाचं आहे ना, तुपाची पण किटली इथं ठेवली. आणखी रोज तूप लागते इथं, म्हटलं किचनवरून जाऊन आणण्यापेक्षा इथं ठेवते हे पण. आणि हे तर पावशेर एवढं भरून ठेवते. आणि त्याच्यानंतर आता इथं पण हे ना ट्रे पुसून घेते स्वच्छ आणि त्याच्यातले डबे बिबे सगळं व्यवस्थित पुसून घेते. हे सगळं पुसून झाल्यानंतर मग लादी पुसते. मग लादी पुसताना पाणी घेते आणि त्याच्यात ना गोमूत्र, हळद आणि मीठ टाकून ना पुसून घेते. आजची साफसफाई आजच सगळं कंप्लीट करते. परत उद्या मला टाईम भेटणार नाही. उद्या मग देवपूजा करायची, मग नंतर अंबाबाईची पूजा करायची, त्याच्यासाठी टाईम भेटणार नाही. म्हणून आजची पूजा आजचं आहे ना सगळं कपड्या साफसफाई आजच करते. तर इथं पण छानपैकी असं पुसून घेते. आणि ते पहिले ते कोपरा घेते. त्या कोपऱ्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.